हा 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 क्या बात है, एक नंबर. कशी टेस्ट? सेव वांग्याला वांग्याची टेस्ट लागते. नमस्कार मंडळी, हिवाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि जानेवारी महिन्याला सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात बघताच आपण आज लावणार आहे पोपटी. तर चला ही व्हिडिओ इथेच सुरू करूया. नमस्कार मंडळी, कशात सगळे मजेत ना? मजेतच असाल आणि मजेतच राहा. तर बरेच जणांचे मला मेसेज आले होते, दादा व्हिडिओ नक्की पोपटी ही कशी लावली जाते ह्याची पूर्ण व्हिडिओ आम्हाला दाखव, पूर्ण प्रोसिजर कशी असते ही सगळ्यांना बघायची इच्छा होती. तर आज मी तीच व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी. तर ही व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. तर पोपटी नक्की कशी लावली जाते, त्याच्यावर नक्की काय काय साहित्य लागतं, काय काय सामग्री लागते ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण बघायला भेटणार आहे. आणि चला या व्हिडिओला इथेच सुरुवात करूया. आणि व्हिडिओवर नवीन असाल तर पटकन एक लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तर चला पटकन आता तुम्हाला दाखवतो साहित्य आपल्याला काय काय लागतं. तर मंडळी, आपण आता साहित्य घेतलेलं आहे. तर आपल्याला जानू आता सांगेल आपण काय काय साहित्य आता इथे लागणार आहे आपल्याला. पहिलं मटार, हा, पावटा, मका, हा, रताळ, ओके, मॅरिनेट केलेलं चिकन, हा, बटाटा आणि वांग हे आपण नवीन ट्राय करणार आहोत. हा, अंडी आणि सर्वात मेन सगळ्यात महत्त्वाचा भांबुर्डीचा पाला हा पाहिजेच. आणि रताळ्याच्या ऐवजी तुम्ही बटाटा पण घेऊ शकता. आम्ही फक्त मीठ मसाला लावून घेतलेला आहे. आणि वांगी ह्यावेळी आम्ही नवीन ट्राय करणार आहे, त्यात पण मीठ मसाला लावणार आहे. ह्याची टेस्ट तुम्हाला नंतर कळेल. आणि मस्तपैकी चिकन मॅरिनेट करून घेतलेलं आहे. आणि हा जवळपास आता आम्ही सकाळीच करायला ठेवलेलं मॅरिनेशन, त्यामुळे ते चांगलं मॅरिनेशन झालेलं आहे. तर बघूया आपल्याला टेस्ट आता कशी बघायला भेटते. आणि हे सगळं आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला मातीचा मटका पाहिजे, त्याच्यामध्ये खूप सुंदर अशी चव येते. आणि बरेच जण पत्र्याच्या डब्यामध्ये तेलाच्या डब्यामध्ये वगैरे लावतात, पण ते मजा नाही येत, त्याला टेस्ट नाही येत. जी टेस्ट मातीच्या भांड्यामध्ये जी टेस्ट येते ती पत्र्याच्या भांड्यामध्ये येत नाही. त्यामुळे स्पेशली मटक्याचं भांडं तुम्ही नक्की प्रेफर करा, तुम्हाला जितकं चांगलं होईल ते, कारण ह्यातूनच खरी चव येते. तर हे असं साहित्य आहे. आणि आता आपण हे एक एक करून यामध्ये भरणार आहे. सगळ्यात प्रथम आपण आता त्या मटक्यामध्ये खाली आपण बेसला भांबुर्डीचा पाला टाकलेला आहे. आणि तो पहिला बेस एकदम व्यवस्थित करून घ्यायचा, कारण त्या पाल्यावरतीच ते सगळं जास्त शिजणार आहे आणि टेस्ट येणार आहे त्या पोपटीला, बोंग्याला. ते असं बरीच सारी नावं आहेत त्याला, स्पेशली सगळे पोपटी, बोंगा, बोंगा असे, मोंगा, हां मोंगा बोंगा. तर अशी वेगवेगळी नावं आहेत त्याची. तुमच्या इकडे काय म्हणतात याला, या पदार्थाला, हे खाली कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आता मस्तपैकी असा बेस तयार करून घेतलेला आहे. आणि त्यावरती आता एक एक इन्ग्रेडियंट हे आपण लावत जाणार आहे. हे स्पेशली चिकन हे केळीच्या पानामध्ये पण लावलं तर आज अति उत्तम टेस्ट येते त्याची. आणि आपण असं जरी लावलं तरी ते लावू शकतो. आता सेकंड लेयर येणार आहे पावट्याच्या शेंगा. जितकं जास्त गच्च तुम्हाला भरता येईल तितकं गच्च भरायचं, जेणेकरून ती वाफ आतमध्ये स्टोर राहते आणि मस्तपैकी सगळं शिजतं. ते ह्याच्यावरती येणारे लेअर मिठाची. आणि स्पेशली मीठ वापरायचं आहे ते खड्याचं मीठ वापरा, कारण त्याची एक वेगळी टेस्ट आहे. आपलं साधं मीठ वापरलं तरी चालतं, बट खड्याचं मीठ जास्त करून यूज करा. त्यानंतर लागणार आहे ओवा. ओवा ह्यासाठी की ते पोटाला सुद्धा बाधत नाही आपल्या, आणि स्वाद त्याचा खूप सुंदर येतो. चिकनला खास करून आणि रताळी वगैरे आहेत ह्यांना खूप सुंदर असा सुवास येतो. आणि ओवा आपल्या पोटासाठी पण चांगला असतो, त्यामुळे ओवा पण आपण ह्यामध्ये टाकतो. आणि नंतर आता टाकणार आहे मटारच्या शेंगा. या ठिकाणी तुम्ही दुसऱ्या पण शेंगा अजून येतात त्या पण तुम्ही यूज करू शकता, पण स्पेशली तुम्ही जर खायचे असेल तर पावट्याच्या शेंगा सगळ्यात जास्त महत्त्वाच्या आहेत. पावट्याच्या शेंगा नाही, पावटा. आता आपला लेयर तयार झालेला आहे, त्यावरती आपण परत आता भांबुर्डीचा पाला लावणार आहे.
असे एकावर एक थर तुम्हाला रचायचे आहेत, जेणेकरून ते सगळे इन्ग्रेडियंट व्यवस्थित सेट होतील आतमध्ये आणि शिजतील. भांबुर्डी जास्त साईडने लावायची. ओके. साईडने म्हणजे ह्याला जर एखादी शेंग लागली ना ती जळून जाते. हां. मम्मी त्या खाली लावायची आणि नंतर मग असे गोल. आता आपण चिकनचे पीस असे मस्तपैकी केळीच्या पानामध्ये बांधून घेणार आहोत आणि त्या आतमध्ये सेट करणार आहोत ह्या मडक्यामध्ये, जेणेकरून ते व्यवस्थित शिजतील आणि त्यांना व्यवस्थित ऊब पण भेटेल. आतमध्ये शिजण्यासाठी वाफ व्यवस्थित लागेल. तुम्ही आशेसुद्धा टाकू शकता तुमच्याकडे जर केळीचं पान अवेलेबल नसेल तर, त्याने पण व्यवस्थित शिजतं. असे एक बांधायचे नाही, सेट करून ठेवायचे व्यवस्थित. एका पानामध्ये जास्त टाकायचं बोलते. वाट्याला कमी येतील ना. असे तुम्ही एक साधा मी असा कच्चा मका खातोय. हा बघा, सिरियसली भारी लागतोय. स्वीट कॉर्न. आमच्या आजी पण इंग्लिश बोलायला लागली. हो, म्हणजे काय, MSCPत होती माझी आजी. MSCP मध्ये रिटायर झालेली आहे. झाल्यानंतर त्याच्यावर मस्तपैकी मके लावले जातात आणि मक्यांचा थर म्हणजे मका प्लस रताळे असं एक एक करून आपल्याला थर लावायचा त्याच्यावरती. अंड पण ठेव, अंडे असू दे खाली. स्पेशल आता ह्यावेळेस आपण नवीन ट्राय करतोय ते वांगी, ते सुद्धा सेट करतोय आणि अशी मस्तपैकी अंडी वगैरे टाकलेली आहेत. वरतून आता परत मका. आता पूर्णपणे असा मडका फुल झालेला आहे, एकावर एक असा थर रचून. आता याला पॅक करायचं आणि व्यवस्थित पॅक झालं म्हणजे तरच त्याला मस्तपैकी स्वाद येतो. ही महत्त्वाची स्टेप प्रोसिजर आहे खास करून. त्यावरती भांबुर्डीचा पाला खूप असा दाबून दाबून पूर्ण पॅक करायचा त्याला व्यवस्थित. हे खूप महत्त्वाचं आहे. हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित भांबुर्डीचा पाला पूर्णपैकी वरतून दाबून दाबून भरायचा आहे, जेणेकरून ते पूर्ण पॅक झालं पाहिजे आणि ते बाहेर पण नाही पडलं पाहिजे. त्या हिशोबाने ते व्यवस्थित पॅक करायचं, कारण ह्याच पाल्याच्या वाफेवरती ते पूर्ण पोपटी ही शिजणार आहे आणि त्याला टेस्ट येणार आहे. भांबुर्डीचा पाला भरून झाल्यानंतर असं मस्तपैकी वरून केळीचं पान लावायचं त्याला पॅकिंग करण्यासाठी, की सगळं आतलं बाहेर येऊ नये म्हणून. कारण हा मडका असा उलटा ठेवला जाणार आहे भाजण्यासाठी, त्यामुळे त्याला व्यवस्थित पॅकिंग करून घ्यायचं, जेणेकरून त्यातलं काही इन्ग्रेडियंट्स हे बाहेर नाही आले पाहिजेत. तर बाहेर आले तर ते करपतील आगीच्या जाळीमध्ये. मग काय मज्जाच मज्जा. त्यात अजून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेणी. जे आपण असं मडका उलटं ठेवू ना त्याच्यावर, हे खूप महत्त्वाचं आहे. कारण वाफ तयार करतं, फिल्ट्रेशनचं एक काम करतं शेण. हे ॲक्च्युली आता सध्या तरी कुठे बघायला नाही भेटत, गावाला बघायला भेटतं, पण ॲमेझॉनला 100 ते 150 रुपयाला विकलं जातं हे. म्हणजे ह्याचं किती मोठं गरज आहे हे बऱ्याच लोकांना माहिती आहे. चला, आपली पोपटी गेलेली आहे मस्त. तर असा एक छोटासा खड्डा करून घ्यायचा आहे, जेणेकरून मडक्याचं फक्त तोंड झाकलं जाईल. आणि अशा प्रकारचा थोडासा छोटा करायचा आहे. त्यावर असं केळीचं पान ठेवायचं आणि मडका त्यावरती असा उलटा करून लावायचा आहे. असा उलटासा पलटी करून मस्तपैकी ठेवायचं त्यावरती, व्यवस्थित सेट करायचं त्याला,
आणि त्याच्या बाजूने अशा गोलाकारमध्ये शेण लावायचं. ठीक आहे. आता नारळाच्या किशी म्हणजे सोडणं म्हणजे नारळाचं एक झाड पूर्ण कुटुंब सांभाळू शकतो. त्याचा एकूण एक पार्ट उपयोगी असतो. तर मस्तपैकी त्याला व्यवस्थित असं रचायचंय जेणेकरून मस्तपैकी त्या मडक्याला शेक भेटला पाहिजे आणि ते शिजलं पाहिजे सगळं आतलं. चारी साईडने व्यवस्थित पूर्ण लावून घ्यायचंय. हे असं मस्तपैकी कव्हर करून घेतलेलं आहे आणि आता हे जाळायचं जेणेकरून त्या आपण नारळाच्या ज्या किशी लावलेल्या आहेत सोडणं त्यांना मस्तपैकी जर एकदा त्यांनी पेट घेतला की मग काय टेन्शन नाही. मस्तपैकी मग शिजणार आतमध्ये. हे बघा मस्तपैकी मस्तपैकी आता आग लावायची आणि असं पेटलं पाहिजे. हा अमूल प्युअर घी वरना तुपाची धार देतो आम्ही. मस्तपैकी आमची पोपटी बनून रेडी आहे. मस्तपैकी आता निखारांवर त्यांना थोडंसं शेकत ठेवलेलं आहे. थोडंसं अजून एक 5 ते 6 मिनटं ठेवणार आणि नंतर मग आपण तिला ओपन करूया. आणि मस्तपैकी आत्ताच इथून थोडा स्मेल येतोय. खूप छान असा सुगंध येतोय त्या भांबुर्डीच्या पाल्याचा आणि ओव्याचा वगैरे. खूप असा सुंदर असा स्मेल येतोय. त्यामुळे भूक लागली आता आणि क्या बात आहे. चलो आपली पोपटी रेडी. चलो चलो चलो. हाँ ठेव. हाँ क्या बात है. चिमटा बघूया. तर एवढं पॅक केलेलं आहे मस्तपैकी. त्यामुळे ते थोडंसं बाहेर यायला प्रॉब्लेम देणारच. क्या बात आहे. ते साईडला होते जाऊ दे. मका थोडासा करपला. खतरनाक एकदम मस्तपैकी शिजलंय बघा. तर टेस्ट बघूया. वांग्याची वाट लागली. आधी काढायला पाहिजे बोललो ना तुला. हो पण चिकन एक नंबर शिजलंय. जबरदस्त. चिकनची टेस्ट खतरनाक येते. मका आपण बॉईल करतो तसंच सेम लागते फक्त थोडीशी टेस्ट वेगळी आहे. असा मातीचा फ्लेवर येतो त्यामध्ये. हे बघा कशी तुटून पडले. हे बघा. तर हे वांगे कशी आहे टेस्ट. सेम वांग्याला वांग्याची टेस्ट लागते. खाऊन बघ. सिरियसली बघा मस्तपैकी शिजलं. मीठ मसाला लावलेला आहे त्यामुळे भारी लागते टेस्ट त्याची. ऑसम. खतरनाक. हा काय बटाटा. हा काय येत आहे. हा बघ चिकन ऑलमोस्ट सगळं आता संपलेलं आहे आणि लयच भारी टेस्ट होती. खतरनाक. तुम्हाला सुद्धा बनवायची असेल तर या व्हिडिओमार्फत तुम्हाला पाहिजे तेवढी इन्फॉर्मेशन तर नक्कीच भेटली असेल. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की कळवा. आणि ज्यांना कोणाला आता पोपटी वगैरे लावायचे त्यांच्याजवळ ही व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या फॅमिली आणि मित्रांसोबत. आणि व्हिडिओ आवडलीच आहे तर पटकन एक लाईक करा, एक छान अशी कमेंट करा आणि भेटूया अशाच काहीतरी नवीन व्हिडिओमध्ये. आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमच्यासाठी मी अशा अजून धमाकेदार नवीन व्हिडिओ घेऊनच येणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि फिरत राहा. बाय बाय.